तुम्ही जीवनामुळे दुःखी नाही आहात. तुमच्याकडे असलेल्या 2 अत्यंत महत्त्वाच्या क्षमतांमुळे तुम्ही त्रस्त आहात. तुमची सुस्पष्ट स्मरणशक्ती आणि विलक्षण कल्पनाशक्ती, या दोन्हींमुळे तुम्ही दुःखी आहात. मला इतकंच माहीत होतं की मला सोन्याची खाण मिळाली आहे आणि मला ती गमवायची नाहीये. माझ्या आत जे घडत आहे त्याचं वर्णन करायला माझ्याकडे शब्द नव्हते. पण हे माहीत होतं की मला असं काही सापडलंय जे मला गमवायचं नाहीये. हे असं पहिल्यांदाच आहे की तुम्ही इथं बसून संपूर्ण जगाशी संवाद साधू शकता. याला कमी लेखू नका. जर कधीही मानवजातीच्या इतिहासात आपण मानवामध्ये परिवर्तन घडवू शकू तर हाच तो क्षण आहे. या पृथ्वीवरचा हा काळ आपला आहे. या जगाचं काय करणार हे सर्वस्वी आपल्यावर आहे. आपण असं काही घडवलं पाहिजे की जेव्हा मागे वळून पाहू तेव्हा किमान आपल्या मनात आणि हृदयात ते चांगलं वाटलं पाहिजे, नाही का? आपण जे केलंय ते. इथं जमलेल्या समूहाचा प्रभाव पाहिला तर आपली पोहोच साधारण 8 कोटी लोकांपर्यंत आहे आणि मला खरंच यातून काहीतरी चांगलं करायचंय. त्यामुळे आमच्या कंटेंटमध्ये आणि मीडियामध्ये परिवर्तनाचं बीज पेरण्यासाठी आम्ही काय करू शकतो यावर तुमचं मत जाणून घ्यायला आवडेल. आणि आज लोकांपर्यंत पोहोचण्याचा आवाज असलेल्या व्यक्ती म्हणून आम्ही समाजाच्या कल्याणासाठी, विकासासाठी काय करू शकतो. मला माहीत आहे की तुम्हाला याची जाणीव आहे, म्हणूनच तुम्ही या क्षेत्रात आहात. पण मला हे संदर्भासह मांडायला आवडेल. पहा, भूतकाळात अनेक थोर व्यक्ती येऊन गेल्या. कृष्ण आला, एक अद्भुत व्यक्तिमत्व. पण तो फक्त एकाच व्यक्तीशी बोलू शकला आणि त्याच्याकडे 100 प्रश्न होते. शिव आला, तो आदी योगी आहे, योगाचा स्रोत. त्याने स्वतःच्या प्रिय पत्नीशी बोलायचा प्रयत्न केला. तिच्याकडे हजारो प्रश्न होते. गौतम बुद्ध आले. त्यांनी काही लोकांना एकत्र केलं. पण ते बोलायचे तेव्हा जेमतेम 50 लोक ऐकू शकायचे. माझ्या म्हणण्याचा अर्थ, त्यांच्याकडे मायक्रोफोन नव्हता. मानवतेचा इतिहास असाच राहिला आहे. हे प्रथमच आहे. हे अगदी पहिल्यांदाच आहे की तुम्ही इथं बसून संपूर्ण जगाशी बोलू शकता. याला कमी समजू नका. जर कधी मानवतेच्या इतिहासात आपण मानवांचे परिवर्तन करू शकत असू तर हाच तो क्षण आहे. कारण हे पहिल्यांदाच आहे की आपण त्यांच्याशी थेट बोलू शकतो. मी शिष्य मिळवतोय. तर हे अगदी पहिल्यांदाच आहे की मानवामध्ये परिवर्तन घडवण्याची आपल्याकडे खरोखर संधी आहे. कारण यापूर्वी कधीच आपण अशा प्रकारे बोलू शकलो नव्हतो. साधारण 17-18 वर्षांपूर्वी माझा हा ऑनलाईन प्रवास असा सुरू झाला. मी इथं टेनेसीमध्ये होतो आणि ऑफिसमध्ये काही लोकांसोबत काम करत होतो. कुणीतरी सांगितलं, सद्गुरू, दररोज सुमारे 1 लाख लोक स्पिरिच्युअलिटी हा शब्द टाईप करतात. मी म्हणालो, खरंच? इतके लोक? ते काय शोधत आहेत? मी सांगितलं, टाईप करा, पाहूया काय येतंय. आणि त्यांनी स्पिरिच्युअलिटी शब्द टाईप केला. पहिली गोष्ट जी समोर आली ती म्हणजे मेक्सिकोमधला एक स्पा. दुसरी गोष्ट आली ती म्हणजे उत्तर कॅलिफोर्नियातली एक कॉल गर्ल. तिनं स्पिरिच्युअल या शब्दाचा वापर केला होता. ती SEO होती बरं का. तेव्हा मी बोललो, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. हे काय चाललंय? तर त्याच वेळी मी ठरवलं की मी ऑनलाईन येईन. आणि सध्या जगभर साधारण 17 वेगवेगळ्या भाषांमध्ये आम्ही 100 कोटी लोकांपर्यंत पोहोचतोय. पण माझी मानवतेची संकल्पनाही नाहीये. मी हे सांगायला हवं की त्यावेळी त्या टेकडीवर जेव्हा गोष्टी घडल्या तेव्हा मी फक्त 25 वर्षांचा होतो. आणि बरं का,
तुम्हा तरुणांना मी हे कसं सांगू, पण आता मी म्हातारा झालोय तर सांगू शकतो की तरुण मूर्खासारखा दुसरा मूर्ख कोणी नसतो. जेव्हा आम्ही तरुण होतो तेव्हा वाटायचं की म्हाताऱ्या मूर्खासारखा दुसरा कोणी मूर्ख नसतो. तुमच्यापैकी जे मध्येच आहेत तुम्ही ते गमावलंय. तर मी 25 वर्षांचा होतो आणि माझ्या लक्षात आलं की जर मी माझ्या मनाशी छेडछाड केली नाही तर मी परमानंदी आहे. मला वाटलं हे कोणाला नको असेल, हेच तर आहे. मला हे सापडलंय आणि मी बसून एक योजना तयार केली. त्या दिवशी जगाची लोकसंख्या 560 कोटी होती. मी प्लॅन केला की पुढच्या 2.5 वर्षात मी जगात अशा प्रकारे जाईन आणि संपूर्ण जगाला परमानंदी करेन. 2.5 वर्षाच्या कालावधीत 38 वर्ष झाली. मी आठवड्याचे 7ही दिवस 365 दिवस काम करतोय. पण मला हे समजायला थोडा वेळ लागला की लोकांनी त्यांच्या दुःखात किती खोलवर गुंतवणूक केली आहे. ते इतके खोलवर गुंतले आहेत की तुम्ही त्यांना सर्वोत्तम गोष्ट दाखवली तरी ते म्हणतात नको. पण आज तुम्हाला त्यांचं दार वाजवायची गरज नाही. तुम्ही थेट आत शिरू शकता, हो ना? तुम्हाला त्यांचं दार वाजवायचं नाहीये, तुम्ही थेट त्यांच्या खिशात शिरता. त्यांच्या हृदयाच्या सर्वात जवळची गोष्ट म्हणजे त्यांचा फोन. तुम्ही त्यांच्या परवानगीशिवाय त्यात शिरू शकता. त्या दिवशी मी इंटरनेट क्षेत्रातल्या काही तज्ज्ञांकडे विचारणा केली. मी विचारलं, इंटरनेटवर इतके लोक आहेत, कारण मला कधी ब्राउज करायला वेळ मिळत नाही, ते नक्की काय शोधत आहेत? तेव्हा ते सहज म्हणाले, सद्गुरू, 70% डेटा हा पॉर्नोग्राफी आहे. मी म्हणालो, काय? ते म्हणाले, होय. माझा विश्वास बसला नाही. मी इतरांशी बोललो. ते सुद्धा म्हणाले, होय सद्गुरू, जवळपास तेवढंच प्रमाण आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की इंटरनेटवर सुमारे 25 लाख मुलांची विक्री केली जाते. हे काय आहे? जेव्हा आपल्याकडे असं तंत्रज्ञान आहे ज्याद्वारे आपण प्रत्येक मानवापर्यंत पोहोचू शकतो, त्याचा वापर मुलांच्या विक्रीसाठी करतोय. काय झालंय आपल्याला? तुम्ही मुलांची विक्री करण्यापेक्षा खालच्या थराला जाऊ शकत नाही, नाही का? हो ना. मनुष्य यापेक्षा खालच्या स्तरावर जाऊच शकत नाही. जर तुम्हाला महान तंत्रज्ञान दिलंय तर तुम्ही इंटरनेटवर तुमच्या मुलांची विक्री कराल, कदाचित दुसऱ्यांच्या मुलांची विक्री. त्या दिवशी मी म्हणालो, आपल्याला न लाजता इंटरनेटवर गेलंच पाहिजे. लोक म्हणाले, नाही नाही सद्गुरू, एका गुरूनं इंटरनेटवर जाणं चांगलं दिसणार नाही. मी म्हणालो, मला परवा नाही, आपण पूर्ण ताकदीनं जाऊ. तेव्हापासून आम्ही तिथं आहोत. कृपया तुम्हाला ज्या प्रकारे वाटतं की मी मदत करू शकतो किंवा तुम्ही करू शकता, आपण हे घडवून आणूया. कारण आपल्या पिढीसाठी या पृथ्वीवरची ही आपली वेळ आहे. या जगाचं आपण काय करतो हे आपल्यावर आहे. आपण जे काही करू ते, हो ना? आपण असं काही केलं पाहिजे की आपण मागे वळून पाहू तेव्हा किमान आपल्याला तरी ते चांगलं वाटलं पाहिजे. इतर लोक मान्यता देणार नाहीत, पण किमान आपल्या मनात आणि हृदयात ते चांगलं वाटलं पाहिजे, नाही का? तुम्ही सर्वजण जे तंत्रज्ञानाने सक्षम आहात त्यांनी हे कसंही करून घडवून आणलं पाहिजे. जेव्हा आपण मागे वळून पाहू तेव्हा आपण जे केलंय त्याची लाज वाटू नये. प्रत्येकानं ही एक गोष्ट केली पाहिजे. इतर लोक तुमच्याबद्दल काय मूर्खमतं बनवतात यानं फरक पडत नाही, पण तुम्ही जे केलंय त्याची तुम्हाला लाज वाटू नये. तुम्ही तुमच्या निकषांनुसार जा. तुम्हाला माझ्या किंवा दुसऱ्याच्या निकषांनुसार जायची गरज नाही, पण तुम्ही जे केलंय त्याबद्दल तुम्हाला लाज वाटू नये. प्रत्येकानं एवढं केलंच पाहिजे. विशेषतः जर तुम्ही एका प्रकारे प्रभावशाली असल्यास तुम्ही ते करायलाच हवं. चला, हे घडवून आणूया.